शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पाय कदापि तुझा तो ढळू न देणार, दिवसा भाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. उजव्या हाताला तुझ्या प्रभू सावली आहे तुला, दिवसा आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. ग सा प ग सा नी, सा रे सा प ध प म नी, नी ग रे म ग सा नी, ग सा रे ग म ध प. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 18:1-6 ही वचने. स्तोत्रसंहिता 18:1-6 ही वचने. हे परमेश्वरा माझ्या सामर्थ्या, मी तुझवर प्रेम करीतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. मृत्यूबंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले. अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरिले, मृत्यूपाश मजवर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक मारिली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. मी मारिलेली हाक त्याच्या कानी गेली. देवा, या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. मननासाठी परमेश्वराचे वचन स्तोत्रसंहिता त्याचा 18वा अध्याय 1-6 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियानो, दाविदानी गायलेले हे मुक्तिगान आहे आणि मुक्तिगान हे प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये आपण बघतो की त्यांनी हे गायलेलं आहे आणि तो परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना करत करत तो आम्ही बघतो की 6व्या वचनामध्ये एक विधान तो करतो, मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. आमची धाव कोणत्या मनुष्याकडे नाही, आमची धाव कोणत्या नातेवाईकाकडे नाही, आमची धाव आमच्या कोणत्या वरिष्ठ लोकांकडे नाही, तर आमची धाव थेट परमेश्वराकडे झाली पाहिजे. कारण की दावीद इथं सांगतो की मी माझ्या परमेश्वराला हाक मारली, मी त्याचा धावा केला आणि त्यांनी माझी वाणी ऐकली. आज प्रियांनो, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामधले प्रत्येक गोष्टी आमची वाणी तो ऐकू इच्छित आहे आणि तो आपली प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छित आहे. फक्त
आम्हाला पाहिजे तर तो आहे त्याचा धावा करणं फार गरजेचं आहे. प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, आज आम्ही कुणाचा धावा करतो? संकटामध्ये कुणाजवळ आम्ही जातो? संकटामध्ये कुणाचा आम्ही हात पकडतो? प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगतं की आम्ही आमच्या संकटामध्ये त्या परमेश्वराचा धावा करूया, त्या परमेश्वराच्या शरणी आपण जाऊया आणि तो आमची हाक ऐकल्याशिवाय राहणार नाही. आज आपण बघतो की यहोशापाटाने जेव्हा त्याच्यावर शत्रू चाल करून आला आणि त्यावेळेस परमेश्वराचा त्यांनी धावा केलेला आहे. प्रियानो, परमेश्वराने त्याची हाक ऐकली आणि त्याला प्रत्येक संकटातून सोडवलेला आहे. त्याच्या राज्याचा बचाव त्यांनी केलेला आहे. मला तुम्हाला सांगू द्या की जे इस्रायल लोक त्या बंदीवासामध्ये होते आणि त्या बंदीवासामध्ये असताना त्यांनी परमेश्वराकडे आरोळी केली. आम्ही बघतो की परमेश्वराने त्यांची आरोळी ऐकलेली आहे आणि मोशेला त्यांच्या मुक्तीसाठी पाठवलेला आहे. प्रियांनो, परमेश्वर तुमच्या आणि माझी हाक ऐकतो. फक्त एवढं आहे की आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन आम्ही त्याला हाक मारणारे लोक असणं फार गरजेचं आहे. मला एक गोष्ट खूप छान आवडते, जेव्हा एलिया तो एकटा होता, देवाचा सेवक, आणि सर्व बालचे पुजारी एका साईडला होते आणि आम्ही बघतो की ते बालला बोलू लागले परंतु कोणी येईना आणि ते वेदीवरचं अर्पण कोणी घेईना. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा एलियाने आरोळी केली तर देवानी अग्नीच्या द्वारे तो यज्ञ भस्म केला आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. आम्ही जेव्हा संकटामध्ये असू द्या, समस्यामध्ये असू द्या, जेव्हा आम्ही त्याला हाक मारतो, परमेश्वर आमच्या हाकेचं उत्तर देतो आणि आमच्या प्रार्थना ऐकून आम्हाला त्यातून सोडवतो. माझा प्रियांनो, आज ह्या महिन्यामध्ये आपण देवाला जास्तीत जास्त हाक मारूया. दाविदासारखं जास्तीत जास्त हाक मारूया. निश्चित दाविदाप्रमाणे आपण बी म्हणू, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो आणि मला सहाय्य कुठून मिळेल? इस्रायलाचा रक्षक जो परमेश्वर आहे त्याच्याकडून मला सहाय्य आणि मदत मिळते. आज आपण बी हे विधान करूया. चला तर आपण देवाकडे प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, आज परमेश्वर बापा आम्ही तुझ्याकडे येतो, प्रार्थना करत आहे. ह्यावेळेस माझे भाऊ, माझ्या बहिणी, परमेश्वरा आज माझा जे आवाज ऐकत आहे प्रत्येकाला प्रभू तू सहाय्य कर की ह्या महिन्यामध्ये अधिक आणि अधिक तुझ्याकडे येण्यासाठी, तुला हाक मारण्यासाठी, समस्यामध्ये, संकटामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू परमेश्वरा तुला आरोळी करावी, तुला हाक मारावे. कोणत्या मनुष्यावर, कोणत्या अधिपतीवर, कोणत्या गोष्टीवर भरोसा न ठेवता ते तुझ्यावर भरोसा ठेवणारे होऊ दे आणि निश्चितच प्रभू तू सहाय्य आणि मदत कर. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तो ऐक बापा. आमेन. जाणे तुझे करील सुरक्षित सदा, दिवस आभाळ रात्री चंद्र देऊन सांभाळणार, तुला देऊन सांभाळणार. पर्वताकडे जेथून मिळते सहाय्य मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.